हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल. हा माडा प्रिव्हियस इयर पेपरचा पार्ट 4 आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो फॉर टेन्शन मेंबरसाठी इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो विचारलेला आहे. इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो इज इक्वल टू इफेक्टिव्ह लेंथ डिवायडेड बाय मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन असतं. आणि विचारलेलं आहे टेन्शन मेंबरसाठी विच रिव्हर्सल ऑफ अ डायरेक्ट stresses occurs due to loads other than wind or seismic force. यासाठी विचारलेलं आहे. एक टेबल आहे, यामध्ये टेन्शन मेंबरसाठी स्लेंडरनेस रेशो दिलेला आहे. फर्स्ट जो आहे टेन्शन मेंबर इन विच रिव्हर्सल ऑफ डायरेक्ट स्ट्रेसेस, जे स्ट्रेसेस आहेत डायरेक्ट स्ट्रेसेस ते रिव्हर्स होतात ड्यू टू लोड्स ऑफ विंड आणि सेस्मिक फोर्समुळे. त्यासाठी आहे 180 स्लेंडरनेस रेशो. अँड अ मेंबर नॉर्मली ॲक्टिंग ॲज टाय इन अ रूप ट्रस. रूप ट्रसमध्ये जे टाय म्हणून ॲक्ट करतं ॲज अ टेन्शन मेंबर, बट सब्जेक्टेड टू अ पॉसिबल रिव्हर्सल ऑफ स्ट्रेसेस रिझल्टिंग फ्रॉम ॲक्शन ऑफ विंड ऑर अर्थक्वेक फोर्सेसमुळे जे रिव्हर्सल होते. बट द रूपमध्ये टाय मेंबर म्हणून जे यूज केलं जातात त्याचा स्लेंडरनेस रेशो आहे 350. आणि जे मेंबर ऑलवेज अंडर टेन्शन असतं त्याचं 400. लक्षात ठेवा, टेन्शन मेंबर जे रिव्हर्सल ऑफ डायरेक्ट स्ट्रेसेस आहे ड्यू टू विंड ऑर सेस्मिक फोर्सेस त्याचा आहे 180. आणि जे टाय मेंबर म्हणून यूज केलं जातं रूपमध्ये त्याचं आहे 350. आणि मेंबर ऑलवेज अंडर टेन्शनमध्ये असतं ते आहे 400. आपल्याला जो फर्स्ट क्रायटेरिया आहे त्यासाठी 180 स्लेंडरनेस रेशो मॅक्झिमम असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन इज प्रोव्हाइडेड टू सपोर्ट अँड इंडिव्हिज्युअल कॉलम. इंडिव्हिज्युअल कॉलमला सपोर्ट करण्यासाठी विच इज समटाईम्स स्टेप्ड, कधी कधी ते स्टेप्ड असतं किंवा हॉन्स्ड किंवा स्लोप्ड असतं. टू स्प्रेड द लोड ओव्हर अ लार्ज एरिया. लार्ज एरियावर तो लोड स्प्रेड करण्यासाठी यूज केला जातो. ते कोणती फुटिंग आहे? यामध्ये जे ऑप्शन फर्स्ट आहे मॅट फुटिंग. Mat footing is a slab. Mat footing is a concrete slab which is covering entire area. आता या एरियावर आपल्याला स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं आहे आणि या पूर्ण एरियावर आपण एक कॉन्क्रीट स्लॅब प्रोव्हाइड केला. कधी प्रोव्हाइड केलं जातं हे? जेव्हा लोड्स हेवी असतील किंवा अलाउएबल सॉईल प्रेशर जे आहे ते काय असेल, लो असेल, तेव्हा मॅट फाउंडेशन यूज केलं जातं किंवा यालाच राफ्ट फाउंडेशन असं सुद्धा म्हणतात. आणि हे प्रोव्हाइड केलं जातं जेव्हा फुटिंगचा एरिया हा ग्रेटर दॅन हाफ ऑफ टोटल एरिया असेल तेव्हा हे मॅट फाउंडेशन यूज केलं जातं. नेक्स्ट जे आहे आयसोलेटेड फुटिंग. आयसोलेटेड फुटिंग हे या क्रायटेरियामध्ये येतं. इज प्रोव्हाइडेड टू सपोर्ट अँड इंडिव्हिज्युअल कॉलमला सपोर्ट करण्यासाठी यूज केलं जातं किंवा वॉलला सपोर्ट करण्यासाठी यूज केलं जातं. विच इज समटाईम्स स्टेप्ड ऑर हॉन्स्ड टू स्प्रेड द लोड ओव्हर अ लार्ज एरियाला ते लोड स्प्रेड करण्यासाठी आयसोलेटेड फुटिंग यूज केलं जातं. आणि स्ट्रॅप फुटिंग इज यूज्ड व्हेन 2 or more फुटिंग कनेक्टेड बाय बीम. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जर फुटिंग असतील, ते काय केलं, कनेक्ट केलं एकमेकांना, तेव्हा बीमनं जर कनेक्ट केलं त्याला स्ट्रॅप फुटिंग असं म्हणलं जातं. या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आयसोलेटेड फुटिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द ग्रूज प्रोव्हाइडेड ॲट द एंड ऑफ कॉर्बेल्स, लिंटेल्स, इटेक्स्ट्रा फॉर discharging rainwater clear of walls is called as. प्लिंथ कोर्स मीन्स प्लिंथ कोर्स जे प्लिंथला प्रोव्हाइड केलं जातं. देन कॉर्बेल्स मीन्स इट इज अ प्रोजेक्टिंग पार्ट. इट इज अ प्रोजेक्टिंग स्टोन. कॉर्बेल्स इज अ प्रोजेक्टिंग स्टोन ज्याच्यावर आपण जॉईस्ट किंवा रूप ट्रस हे काय करतो, सपोर्टला ठेवतो. आणि या कॉर्बलमध्ये हे जे ग्रूज प्रोव्हाइड केलेले आहेत याला थ्रोटिंग असं म्हणलं जातं. आता दिस इज द कॉर्नायसेस. कॉर्नायसेस इज द हॉरिझॉन्टल मोल्डेड प्रोजेक्शन आहे जे टॉप ऑफ बिल्डिंगला प्रोव्हाइड केलं जातं. इथे ग्रूप प्रोव्हाइड केलं ॲट द एंड ऑफ कॉर्नायसेस, त्याला थ्रोटिंग असं म्हणलं जातं. आणि थ्रोटिंग यूज केलं जातं फॉर डिस्चार्जिंग द रेन वॉटर क्लिअर ऑफ वॉल्स इज कॉल्ड ॲज द
throttling and reveals is the exposed vertical surface. सपोज आपण हे विंडो किंवा ओपनिंग प्रोव्हाइड केलेली आहे, यामध्ये हे फ्रेमवर्क फिक्स केल्यानंतर जे एक्सपोज्ड व्हर्टिकल सरफेस असतं त्याला रिव्हील्स असं म्हणलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज in which type of pre-stressing the centroid of a tendon coincide with that of concrete section. प्री-स्ट्रेसिंग मध्ये आपण काय करतो, प्री-स्ट्रेसिंग मध्ये रेनफोर्स्ड स्टील जे आहे म्हणजेच टेंडन यूज करतो. आपण त्यामध्ये टेंडनचे टेन्शनिंग त्याला स्ट्रेच केलं जातं आणि इंट्रोड्यूस द इंटरनल स्ट्रेसेस इन अ कॉन्क्रीटमध्ये इंटरनल स्ट्रेसेस इंड्यूस करतो, त्यालाच प्री-स्ट्रेसिंग असं म्हणलं जातं. त्यामध्ये जे फर्स्ट आहे प्री-टेन्शनिंगमध्ये जे टेंडन आहे ते टेंडन स्ट्रेच केलं जातं बिफोर द प्लेसमेंट ऑफ अ कॉन्क्रीट. हे स्ट्रेच केल्यानंतर मग कॉन्क्रीट हे यामध्ये प्लेस केलं जातं, त्यामुळे याला प्री-स्ट्रेसिंग असं म्हणलं जातं. आणि हे जे प्री-स्ट्रेस आहे इम्पार्टेड टू द कॉन्क्रीट थ्रू द बॉन्डद्वारे हे प्री-स्ट्रेस हे इम्पार्ट केलं जातं कॉन्क्रीटवर, त्याला बॉन्डेड प्री-स्ट्रेसिंग असं सुद्धा म्हणलं जातं. आणि दुसरं जे आहे पोस्ट टेन्शनिंगमध्ये एक डक्ट प्रोव्हाइड केलं जातं, कॉन्क्रीट प्लेस केलं जातं आणि कॉन्क्रीट हार्डन झाल्यानंतर ते टेंडन काय केलं जातं, स्ट्रेच केलं जातं. अँड द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इम्पार्टेड टू द कॉन्क्रीट बाय बेरिंग. सो इट इज कॉल्ड एज नॉन-बॉन्डेड प्री-स्ट्रेसिंग. देन ॲक्सियल प्री-स्ट्रेसिंग म्हणजे या कॉन्क्रीटच्या सेक्शनचा CG अँड त्या टेंडन जे आहे हे कोइन्साइड होतात, त्याला ॲक्सियल प्री-स्ट्रेसिंग असं म्हणलं जातं. यामध्ये युनिफॉर्म कॉम्प्रेसिव्ह प्री-स्ट्रेस हे डेव्हलप होतं. तर सेंट्रॉइड ऑफ टेंडन्स कोइन्साइड विथ दॅट ऑफ कॉन्क्रीट सेक्शन, याचं करेक्ट आन्सर होणार आहे ॲक्सियल प्री-स्ट्रेसिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज the general specification of first class building mentioned below is associated. फर्स्ट क्लास बिल्डिंग जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट करतो त्यामध्ये फर्स्ट क्लास बर्न ब्रिक्स यूज करतो विथ द लाईम और सिमेंट मोर्टार 1:6 हे यूज करतो सुपरस्ट्रक्चरमध्ये. हे डिटेल्ड स्पेसिफिकेशन आहे फर्स्ट क्लास बिल्डिंगचं. त्यामध्ये फाउंडेशन आणि प्लिंथ हे फर्स्ट क्लास ब्रिक वर्कने कन्स्ट्रक्ट केले जातात. डॅम्प प्रूफ कोर्समध्ये 2.5 सेंटीमीटर थिकनेसचं प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि रूफिंग जे आहे सिमेंट मोर्टारमध्ये मिनिमम थिकनेस जे आहे रूफिंग जे आहे मिनिमम थिकनेस ऑफ 10 सेंटीमीटर थिक RCC स्लॅब हे प्रोव्हाइड केलं जातं. आणि सुपरस्ट्रक्चर हे फर्स्ट क्लास ब्रिकने 1:6 लाईम और सिमेंट मोर्टारमध्ये कन्स्ट्रक्ट केलं जातं. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4. First class burn bricks work in a lime or cement mortar 1:6 in a first class building is superstructure मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज द शेप ऑफ इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम डिपेंड्स ऑन. जे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम असते यामध्ये हा स्ट्रेस अँड एक्स ॲक्सिसवर स्ट्रेन, हा जो स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे फॉर डिफरंट मटेरियलसाठी, जसं की स्टीलसाठी कसं असतं अशा प्रकारे, आणि कॉन्क्रीटसाठी स्टीलसाठी हे डिफरंट मटेरियलसाठी डिफरंट आहे. टेम्परेचरवर डिपेंड असतं. प्रायर हिस्ट्री ऑफ प्लास्टिक डिफॉर्मेशन अँड हीट ट्रीटमेंट, ही जी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत या सगळ्यावर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम हे डिपेंड आहे. सो ऑप्शन 2 ABCD आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज यामध्ये डम्पी लेवलिंग इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे. फोकसिंग स्क्रू ऑप्शन्समध्ये जे नंबर 10 आहे, नंबर 10 इथे दिसतो आहे. नंबर 10 काय आहे हे सांगायचं आहे. त्यापूर्वी आपण डिटेल्समध्ये लेवलिंग इन्स्ट्रुमेंटचं काय करूयात, पार्ट पाहूयात. यामध्ये फर्स्ट जो आहे, फर्स्ट नंबर इंडिकेट द टेलिस्कोप, देन सेकंड नंबर इज आयपीस, थर्ड नंबर जो आहे इथे थर्ड नंबर रे शेड इंडिकेट करतो आणि फोर्थ जो आहे ऑब्जेक्टिव्ह इंडिकेट करतो. हा इथला पार्ट टेलिस्कोप, सेकंड पार्ट आयपीस, थर्ड पार्ट
is ray shade, and fourth part is objective. फिफ्थ जे आहे इथं लेवल ट्यूब आहे, लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब आहे. लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब इथे प्रोव्हाइड केली जाते. नंतर फोकसिंग स्क्रू जे आहेत हे 6 नंबरला दिसत आहे. 6 नंबरला फोकसिंग स्क्रू आहेत हे. देन हे हा 7वा जो दिसत आहे फूट स्क्रूज हे प्रोव्हाइड केले जातात. नंतर 8वा अप्पर पॅरलल प्लेट अँड देन 9th इज डायफ्राम ॲडजस्टिंग स्क्रू. हा जो 9 दिसत आहे यामध्ये जे डायफ्राम प्रोव्हाइड केलेलं असतं त्याला ॲडजस्ट करण्यासाठी हा स्क्रू यूज केला जातो, जो की 9th नंबरला आहे. 10th जो आहे इथं इंडिकेट केलेला 10th मध्ये बबल ट्यूब ॲडजस्टिंग स्क्रू आहे. बबल ट्यूब ॲडजस्ट करण्यासाठी जो स्क्रू प्रोव्हाइड केला जातो बबल ट्यूब ॲडजस्टेड स्क्रू आहे. 11 नंबर जो आहे हा इथे हे ट्रान्सवर्स बबल ट्यूब आहे. हे ट्रान्सवर्सली प्रोव्हाइड केलं जातं. सो इथं ट्रान्सवर्स बबल ट्यूब आणि हा लॉन्जिट्युडनली प्रोव्हाइड केला जातो 5 नंबरचा, म्हणजेच लॉन्जिट्युडनली बबल ट्यूब आहे तो. किती झाले? 11. 12th जो आहे हा आहे फूट प्लेट. ओके. तुम्हाला जर थिओडोलाइटचे जर पार्ट डिटेलमध्ये पाहायचे असतील तर आय बटनवर क्लिक करा किंवा WRD प्रॅक्टिस सेशन फर्स्टमध्ये ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. क्वेश्चनमध्ये आपल्याला नंबर 10चं विचारलेलं आहे. नंबर 10मध्ये आहे बबल ट्यूब ॲडजस्टिंग स्क्रू. सो आन्सर येणार आहे बबल ट्यूब फिक्सिंग स्क्रूज दिसत आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज ग्नेईस अँड स्लेट आर क्लासिफाईड ॲज. ग्नेईस अँड स्लेट हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? जे रॉक्सचे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स, मेटॅमॉर्फिक रॉक्स, यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? इग्नियस रॉक्स जे आहेत याचे कॉमन जे एक्झाम्पल आहेत ते पाहायचे. ग्रॅनाइट, गॅब्रो अँड बसाल्ट हे काय आहेत? इग्नियस रॉक्स आहेत. नेक्स्ट सेडिमेंटरी रॉक्समध्ये सँडस्टोन, लाईमस्टोन, ब्रेसियाज हे सेडिमेंटरी रॉक्समध्ये. नेक्स्ट जो आहे मेटॅमॉर्फिक रॉकमध्ये स्लेट हे कशापासून फॉर्म होतं? शेलपासून फॉर्म होतं. देन ग्नेईस हे ग्रॅनाइट किंवा सँडस्टोन पासून हे फॉर्म होतं. नेक्स्ट जो आहे चिस्ट फॉर्म होतो शेलपासून. देन मार्बल हे लाईमस्टोन पासून तयार होतो, लाईमस्टोन. अँड देन क्वार्टझाईट हा मेटॅमॉर्फिक रॉक आहे जो की फॉर्म होतो सँडस्टोन पासून. अशा प्रकारे जे कॉमन विचारले जातात ते तरी लक्षात ठेवायला पाहिजे. याचे एक्झाम्पल इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटॅमॉर्फिक रॉकचे. तर ग्नेईस अँड स्लेट हे मेटॅमॉर्फिक रॉक आहेत. ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.